गडचिरोलीत गॅस टंचाईचा प्रश्न तीव्र, हॉटेल व्यावसायिकांचे आंदोलनाचा इशारा। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यासह विविध भागातील हॉटेल व्यावसायिकांना सध्या कमर्शियल गॅस सिलेंडरचा तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असून यामुळे अनेक हॉटेल व्यवसाय संकटात सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल व्यावसायिक व नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अहेरी तालुक्यातील अनेक छोटे मोठे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे गॅस सिलेंडरवर अवलंबून आहेत। मात्र सध्या सिलेंडरचा पुरवठा नियमित होत नसल्यामुळे अनेक हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येत आहे। यामुळे हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे। तसेच गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सुविधेचा अभाव असल्याने नागरिकांना घरगुती LPG सिलेंडर मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता येत नाही आहे। परिणामी नागरिकांना 40 ते 50 किलोमीटर अंतर कापून तालुका मुख्यालयात जावे लागत आहे। तिथेही इंटरनेट सेवा खंडित असल्यास आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आली आहे। तसेच जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंपावरील इंधन साठ्याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना अनावश्यक धावपळ करावी लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाची मागण्या केली आहेत। यामध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरचा नियमित व पुरेसा पुरवठा उपलब्ध करण्यासाठी संबंधित एजन्सींना निर्देश देणे, दुर्गम भागात ऑफलाईन पद्धतीने LPG वितरण व्यवस्था सुरू करणे आणि सर्व पेट्रोल डिझेल पंपावर उपलब्ध साठ्यांची माहिती दर्शविणारे फलक लावणे बंधनकारक यांचा समावेश आहे। दरम्यान या मागण्यावर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल व्यावसायिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे। दीपक सुनतकर, आपकी आवाज न्यूज अहेरी।